थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. माथेरान शहरातील 94 हात रिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सध्या केवळ 20 हात रिक्षाचालक यांना ई-रिक्षा मिळालेली आहे. त्यामुळे ई-रिक्षा आणि हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनेनं घेतला आहे. याबाबतचे निवेदन श्रमिक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, नजीब महाबळे आणि रुपेश गायकवाड यांनी माथेरान नगर परिषद, माथेरान अधीक्षक कार्यालय आणि माथेरान पोलीस स्टेशन येथे बंदची निवेदनं सादर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याने 6 महिन्यांच्या आत सर्व 94 हातरिक्षा कायमस्वरूपी बंद करून त्या चालकांचे ई-रिक्षांच्या माध्यमातून पुनर्वसन करा, तसेच ई-रिक्षा राज्य सरकारने खरेदी कराव्यात असे निर्देश दिले होते. 6 फेब्रुवारी रोजी या आदेशाचा 6 महिन्यांचा संपत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथील सर्व 94 हातरिक्षा कायमस्वरूपी बंद करून 6 महिन्यात त्यांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून ई-रिक्षा करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर दिली आहे. मात्र अद्याप आदेशाच्या अंमलबजावणीची कोणतीही कारवाई होत नसल्याने बंदचा निर्णय घ्यावा लागत आहे. कालावधी पूर्ण होत असतानाही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संघटनेने हा बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.